आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या ना मॅडम. स्वानंदी, स्वानंदी मॅडम तुम्ही हे काय असं कोणी झोपून राहतं का? आणि मणी म्हणत होता तू काही खात नाहीयेस म्हणून. असं कसं चालेल स्वानंदी? तू काळजी करू नको, आता मी आले ना सगळं नीट होईल. तुम्ही कशाला त्रास करून घेतला? त्रास? मुलगी त्रासात असताना कुठली आई शांत राहील? एक मिनिट, आता हे सगळं विसरून जा. आता सगळ्यात आधी तू काहीतरी खाऊन घे. सूप, हा थोडीशी ताकद येईल तुला. आणतो आणतो. खूप त्रास होतोय का? नाही मॅडम, मी ठीक आहे. स्वानंदी, तू आणि तुझा हा शोषिक स्वभाव. कसं स्वानंदी? आठवत आहे ना, हॉस्टेलमध्ये रात्रभर तापाने तळमळत होतीस, पण शेजारी झोपलेल्या फातिमा आणि जेसीला तू उठवलं सुद्धा नाहीस. मला त्रास होईल म्हणून तू मला सुद्धा उठवलं नाहीस. कसं स्वानंदी? या स्वार्थी जगात इतका चांगुलपणा नाही बरा. मग एखाद दिवशी तो चांगुलपणा आपल्या अंगाशी येतो. मॅडम चल थोडस सूप पिऊन घे. मॅडम मला अजिबात भूक नाहीये, काहीच खायची इच्छा नाही होत आहे. मी तुला विचारत नाहीये, तुला सांगतेय हे सूप तुला प्यायचंय. आणि तुझ्यासाठी नाही, माझ्या नातवासाठी. कळलं? मॅडम स्वानंदी, आई म्हणतेस ना मला, मग माझं एवढंही ऐकणार नाहीस? चल उठ 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 उठ. चल पटकन. अहो आज सावकाश सावकाश. खूप दुखतंय का? काय झालं हे सगळं? कशाने झालं हे? जे झालंय ते मॅडमना कळलं तर त्यांना खूप त्रास होईल. त्यांना काही कळता कामा नये. काही नाही मॅडम, रॅशेस आल्यात. औषध लावलं ना होईल लवकर बरं. ओळखते मी तुला. तुझ्यावर या घरात कितीही अन्याय झाला ना तरी तू कधीच बोलणार नाहीस. तुझ्यावर या घरात किती अत्याचार होतोय ह्याची सगळी कल्पना मला मणीने दिली आहे. तू सोपी, तू सामान पॅक कर. सामान पॅक कर? ज्या घरात माझ्या मुलीवर जनावरासारखे अत्याचार होत आहेत त्या घरात मी माझ्या मुलीला एक क्षणही राहू देणार नाही. सामान पॅक कर. मी आलेच. तुम्ही इथे काय करताय? आपल्या मुलीचा जीव जातोय हे कळल्यानंतर एक आई जे करतेय तेच करतेय मी. काय बोलताय तुम्ही? तुमच्या घरात माझ्या मुलीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि तुम्ही मला विचारतात की मी काय बोलते म्हणून. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? हे बघा, एक शब्द बोलू नका. मोठे खासदार म्हणून पोलिसांचा ताफा घेऊन स्वतःभोवती फिरताना स्वतःच्या सुरक्षतेसाठी मग तुमच्याच घरात तुमच्या सुनेवर अत्याचार होतोय तो तुम्हाला थांबवता येत नाही?
मोठमोठ्या विरोधकांना पुरून उरताना तुम्ही मग स्वतःच्याच घरातल्या 2 नीच बायकांवर जरा बसवता येत नाही तुम्हाला? अहो माझं ऐकून तर घ्या. काय ऐकायचं? काही ऐकायचं नाहीये मला. आज मी बोलणार आणि तुम्ही ऐकायचं, नाहीतर मी काय करीन ना याची तुम्हाला कल्पना पण नाही. तुमच्या दारुड्या मुलाबरोबर स्वानंदीने लग्न करण्याची तयारी दाखवून तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर उपकार केलेत हे विसरू नका. तिने नकार दिला असता तर तुमच्या अब्रूची लत्तर दिल्लीपर्यंत टांगली गेली असती आणि मग तुमचा मुलगा सुजित आणि तुम्ही तुरुंगात असता. आणि लग्नात वेगळं काय झालं? आपल्या शरीरात सर्पोद्गारांचं रक्त आहे हे त्यांनी सिद्ध केलं आणि तुमचा बिघडलेला मुलगा भर मांडवातनं पळून गेला. आणि त्यावेळी तुमची होणारी नाचक्की मणीने सांभाळलीये. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला वाचवलंय त्यांनी. आणि तुमच्यावर उपकार करणाऱ्या मणी आणि स्वानंदीच्या संसाराच्या मुळावर उठलात तुम्ही. माझ्या निष्पाप मुलीला फिजिकली अब्यूज केलंय तुमच्या नीच बायकोनी आणि सुनेनी. काय दोष होता माझ्या मुलीचा? माणूस म्हणून घ्यायला लाज कशी नाही वाटत तुम्हाला? हे बघा, मी त्या दोघींनाही रागवलोय. यापुढे माझ्या मुलीवर हात जरी उचललात ना तर लक्षात ठेवा, हात उगारला जरी ना तर मी हात तोडून हातात देईन. आतापर्यंत जे झालं ते शेवटचं होतं. आता यापुढे मी हे सगळं होऊच देणार नाही. मणी आणि स्वानंदीला या नरकात मी राहू देणार नाही. मी मणी आणि स्वानंदीला माझ्या बरोबर घेऊन जाते. 1 मिनिट. मणी आणि स्वानंदी इथेच राहणार, ते कुठेही जाणार नाहीयेत. एवढी बोलायची तुम्ही हिम्मत करताय ह्याच्यावरच कळतंय की तुम्ही किती निर्लज्ज आहात. मी मणी आणि स्वानंदीला इथून घेऊन जाणार. हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा. हे बघा, माझं ऐकून तरी घ्या. तुम्हाला हा एवढा राग येतोय, योग्य येतो. नाही, तुमच्या जागी मी असतो तर मलाही तेवढा राग आला असता. पण कुठलाही टोकाचा निर्णय घ्यायच्या आधी समोरची व्यक्ती काय बोलते हे एकदा ऐकून तरी घ्या. हे बघा, स्वानंदीची काळजी मलाही आहे. मणीला विचारा हवं तर तुम्ही स्वानंदीला विचारून बघा की प्रत्येक वेळेला मी स्वानंदीच्या पाठीशी उभा राहिलेलो आहे. ते जर नाही म्हणाले तर घेऊन जा तुम्ही. हे बघा, मला पण स्वानंदीची काळजी आहे. तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी आहे. तिच्याबरोबर जे काही घडलं ते अत्यंत घृणास्पद होतं हे मलाही मान्य आहे. हे बघा, त्यावेळेला मी बाहेर होतो, मी घरात असतो ना तर हे मी होऊच दिलं नसतं. पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पुढे मी जरी घरात नसलो तरी सुद्धा स्वानंदीला कुठलाही त्रास होणार नाही अशी व्यवस्था मी करून जाणार आहे. माझ्यावर खरंच विश्वास ठेवा. विश्वास तुमच्यावर? प्लीज मला एक संधी द्या. माझ्यातली आई सांगते की या माणसाला अजिबात संधी देऊ नकोस. पण माणूस की हे पण म्हणते की दुश्मनाला एकदा तरी संधी द्यावी. तुम्ही तर माझ्या मुलीचे सासरे आहात. ठीक आहे, तुम्हाला वाटतंय स्वानंदी आणि मणीने इथेच राहावं तर माझ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या तुमच्या बायकोला आणि तुमच्या सुनेला सांगा, सगळ्यांसमोर स्वानंदीची माफी मागायची आणि पुन्हा असं वागणार नाही याचं वचन द्यायचं. बघूया, अख्ख्या जगाला आपल्या तालावर नाचवणारे खासदार सरपोतदार आपल्या बायको आणि सुनेला वट्टेवर आणण्यासाठी माफी मागायला लावतात का नाही? मी तुम्हाला अर्धा तास देते. अर्ध्या तासात तुमच्या बायकोला आणि सुनेला स्वानंदीची माफी मागायला घेऊन या. नाही तर मी स्वानंदी आणि मणीला माझ्याबरोबर घेऊन जाते. हिम्मत असेल तर थांबून दाखवा. Your time starts now, Mr. Sarpotar.
शालिनी, आओ शालिनी, जरा खाली या. शालिनी. काय झालं? मला बोलवलं? हो, जरा महत्वाचं बोलायचंय. या ना, बसा ना इथे. तुम्ही आणि संचितानी माझ्या बरोबर आउट हाऊस मध्ये यायचंय. त्या खुराड्यात कशाला जायचंय? स्वानंदीला चारा भरवायला? मी कुठे येणार नाही सांगून ठेवते तुम्हाला. मी तुम्हाला विचारलं नाहीये तुम्ही येणार का. तुम्ही दोघींनी माझ्या बरोबर यायचंय आणि चारा वगैरे भरवायला नाही तर तुम्ही दोघींनी स्वानंदीची माफी मागायची. ज्या प्रकारे तुम्ही तिच्याशी वागलात ना त्याबद्दल. माफी? आणि मी त्या स्वानंदीची? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? मला समजतंय मी काय बोलतोय ते. हे बघा, ज्या प्रकारे तुम्ही स्वानंदीशी वागलात ना त्याचा खोलवर परिणाम झालाय तिच्या मनावर. सकाळपासून तिने काहीही खाल्लेलं नाहीये. खूप अशक्त झालीये ती. त्याचा परिणाम तिच्या होणाऱ्या बाळावर होऊ शकतो. आणि ह्या सगळ्यामध्ये त्या निष्पाप बाळाचा काय दोष आहे? त्याला काही झालं ना तर हे प्रकरण एका वेगळ्या थरावर जाऊ शकतं. तेव्हा प्लीज तुम्ही तिची माफी मागा आणि हे सगळं एकदाच संपवा. स्वानंदीचं अनौरस बाळ जन्माला येतंय, कृष्ण जन्म नाही होते. तुम्ही कशाला गुंताय त्याच्यात एवढे? आणि इतके का स्वानंदीला डोक्यावर घेऊन फिरताय तुम्ही? मी त्या फालतू मुलीची माफी मागायची? जीव गेला तरी चालेल पण मी तिची माफी मागणार नाही. लायकी का तिची? तुम्ही काही सांगू नका मला. अहो शालिनी, जर आपल्या हातून चूक घडली तर माफी मागावी. तिथे लायकीचा काय प्रश्न येतोय? आणि मला सांगा, तुम्ही तुमची लायकी सोडून स्वानंदीला त्रास दिलात ना, मग आता तुमची लायकी सोडून तिची माफी मागा. अजिबात नाही. मी नसते नोकरांची माफी वगैरे मागत. आणि लग्नाआधी पोटात पोर घेऊन फिरणाऱ्या त्या नोकरांची मी माफी मागू? तुम्हाला सुचतं तरी कसं आहे सगळं? आणि तिच्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं संचिताने केलं. तुम्ही तिला सांगा ना माफी मागायला. माझा काय संबंध? शालिनी, हिला आणखी रागावलो तर ही इरेला पेटेल आणि माफी मागणार नाही. प्रकरण आणखीन चिघळेल. एक तर वेळ कमी आहे. मी डोकं शांत ठेवायला हवंय. हे बघा शालिनी, मी सांगतोय तसं जर तुम्ही स्वानंदीची माफी मागितलीत तर तुम्ही मागाल ते द्यायला मी तयार आहे. प्रॉमिस? ठीक आहे, मी मागेन माफी त्या स्वानंदीची. पण त्यानंतर त्या स्वानंदीला तुम्ही घरातनं बाहेर जायला सांगायचं. शालिनी, काय बोलताय तुम्ही? हे नाही नाही, हे शक्य नाहीये. हे बघा, तुम्ही हे सोडून बाकी काही मागा, मी देईन तुम्हाला. हेच तर तुमचं प्रॉमिस आहे ना, करायचं आणि तोडायचं. हे बघा शालिनी, तुम्ही दुसरं काहीही मागा, मी द्यायला तयार आहे. पण तिची माफी मागायला नाही म्हणू नका. ठीक आहे, तुमचा मान राखायला मी माफी मागेन. पण त्या बदल्यात परवा अॅनिव्हर्सरीला मला हिऱ्याचा नेकलेस हवाय. अहो दिला. अजून काही हवंय का? तेही देईन मी. डॅड, आपल्याला आउट हाऊस मध्ये जायचंय. तुम्ही दोघी स्वानंदीशी जे वागलायत ना त्याबद्दल तुम्ही माफी मागायची. व्हॉट? हाऊ कॅन आय से? हो, इंग्रजी माध्यम. मराठीमध्ये सांगितलेलं समजलं नाही का? आणि काय संचिता, तू स्वतःला सरपोतदारांची सून समजतेस ना? मग निदान आमची सून शोभशील असं तरी वागायला शिक. डॅड, मी... हो शालिनी, तुमच्या या नवीन नवीन सुनेला जरा समजावून सांगा की या घरामध्ये आमचा शब्द शेवटचा असतो. पण मला खरंच कळत नाहीये त्या स्वानंदीला असं काय सोनं लागलंय की तुम्ही जबरदस्ती आम्हाला तिची माफी मागायला भाग पाडताय. औशाल, आता काय सांगू तुम्हाला. स्वानंदीच्या पोटात सरपोतदारांचा वंश वाढतोय. माझ्या वंशाचं रक्षण मी नाही करणार तो कोण करणार? मी त्याला माझ्या घराबाहेर जाऊ देणार नाही. जन्माच्या आधीही नाही आणि नंतरही नाही. चला.
चला या. साहेब, अहो तुम्ही नका ना जाऊ घर सोडून. तुम्ही घरात असलात ना की आम्हाला आधार वाटतो, काम करायला उमेद वाटते. तुम्ही आणि स्वानंदी मॅडमच तर आहेत घरात जे आम्हाला समजून घेतात, आमची रिस्पेक्ट करतात. तुम्हाला तर माहितीच आहे शालिनी मॅडम आम्हाला कशा वागवतात. आणि त्यात आता संचिता मॅडम पण आल्यात, त्या सारखा अपमान करतात. तुम्ही गेलात ना तर आमचा आधार जाईल. सदा बघ, मी समजू शकतो पण माझा नाईलाज आहे. अरे सदा मला जावं लागेल. आणि तुम्ही सगळे एकमेकांची काळजी घ्या, नीट राहा. ओके? आणि तू जा, नाहीतर उगीच बोलणे खाशील. हो साहेब. चल निघूया. साहेब तुम्ही? संचिता, माफी माग. सॉरी ग. डॅड म्हणाले की जे काही झालं त्याचा त्रास झाला तुला. सॉरी त्यासाठी. हा पण याचा अर्थ असा नाही आहे की तुझं वागणं जस्टिफाईड आहे. याचा अर्थ इतकाच आहे की मी माझी लेवल सोडून तुझ्या लेवलला आले आणि जशाच तशी वाग. दॅट्स इट. संचिता, माफी मागायची तुझी ही पद्धत आहे? सॉरी डॅड. सॉरी तुला सुद्धा. जर तुला खरंच त्रास झाला असेल तर सॉरी. दॅट्स गुड. शालिनी, माझा काही संबंध नाही याच्याशी. हे सगळं प्रकरण संचिताने केलंय. मला विनाकारण गोवलं जातं याच्यात. तरी तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी. वा, काय छान पद्धत आहे सरपोतदारांच्या घरातली, माफी मागण्याची. पाहिलंस किती मनापासून दोघींनी माफी मागितली. किती पश्चाताप झालाय त्यांना. अगदी अपराधी भावनेने माफी मागितली. पश्चाताप झाला ना की माफी मागायची असते, फॉर्मॅलिटी नाही करायची. कारण पश्चाताप झालाच नाही ना की त्याच चुका आपण पुन्हा 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 करत असतो. पण इथे पश्चाताप तर सोडा, कोणी चुकही कबूल करायला तयार नाही. चल स्वानंदी. कुठे घेऊन जाणार आहात तुम्ही? तुमच्या लेडीज हॉस्टेलमध्ये? कपलना परवानगी आहे का? तुमच्या ट्रस्टींना समजा समजलं तर? स्वानंदी, तू तरी थोडा विचार करायला हवा होतास असं मला वाटतं. तुझं आणि मणीचं लग्न काय परिस्थितीमध्ये झालं आणि तू कशी या घरामध्ये आलीस हे सगळ्यांना माहिती आहे. तुमच्या पाठोपाठ सुजित आणि संचिताचं लग्न काय परिस्थितीमध्ये झालं हेही सगळ्यांना माहिती आहे. तुम्ही दोघही आता या घरच्या सुना आहात. घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच ना. एखादं भांड जास्त जोरात लागतं म्हणून पोचाही जास्त येतो. पण म्हणून काय घर सोडून जायचं का? झालं
सर. अजून थोडस बोलायचंय. माझं बोलणं पूर्ण झालेलं नाहीये. हे बघ स्वानंदी, तू आणि संचिता तुम्ही दोघींनी या घरामध्ये राहावं, इथे नांदावं अशी माझी इच्छा आहे. दोघींनी बहिणींसारखं राहावं. आणि मनी, अरे तुझ्यात आणि सुजित मध्ये मी कधीच भेदभाव केलेला नाहीये. लहानपणापासून तुला माझ्या मुलासारखंच वाढवत आलोय मी. आता लोक म्हणतात की मी तुझा वापर करून घेतोय, पण मनातनं खरंच सांग, तुला असं वाटतंय का? मग म्हणी, अरे स्वानंदीला समजावायचं सोडून तू घर सोडून जायला निघालास का? ठीक आहे, स्वानंदीवर जे काही घडलं ना, त्या अशा परिस्थितीमध्ये तू इथे थांब असं मी काही आग्रह धरू शकत नाही, पण निदान विनंती करू शकतो मी. पण मी तुला एवढंच सांगू शकतो की या कुटुंबाचा प्रमुख म्हणून मी तुला आश्वासन देतो की तुझ्याबरोबर जे काही घडलं ना, ते भविष्यात घडणार नाही. बाकी निर्णय तुझा आहे.